हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा। ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय। ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ। सत्य हाच धर्म, जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी। शिवोहम मागील म्हणजे भाग 102 मध्ये आपण पाहिलं, आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये निर्मिती झालेली आहे, तशीच सर्व निर्मिती खालच्या ब्रह्मांडामध्ये झाली पाहिजे अशी अट श्री माया महाशक्ती यांनी श्री शिवशंकर यांना घातलेली होती। त्या प्रसंगी तिथे श्री शिवशंकर, श्री विष्णू, सर्व ग्रह, सर्व नवग्रह, सर्व पंचमहाभूते मानव रूप घेऊन त्या ठिकाणी हजर राहिलेले होते। श्री शिवशंकर यांनी अशी घट घातलेली असल्यामुळे त्यांनी आपल्या ब्रह्मांड निर्मितीनंतर खालच्या बाजूच्या ब्रह्मांडाची निर्मिती करावी लागणार आहे। सर्व चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहांचे सर्व ग्रह, संपूर्ण जीवसृष्टी करण्याचे कबूल केलेले आहे। ज्याप्रमाणे आपल्या ब्रह्मांडामध्ये चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहांचे सर्व ग्रह, वनस्पती वगैरे सर्व निर्मिती झालेली आहे, त्याचप्रमाणे खालच्या ब्रह्मांडामध्ये क्रमाक्रमाने निर्मिती करण्याचे ठरलेले आहे। ज्याप्रमाणे आपल्या ब्रह्मांडामध्ये श्री शिवशंकर, त्यानंतर श्री विष्णू, त्यानंतर मूळ 12 ज्योतिर्लिंग व त्यानंतर मानव निर्मिती होता होता सर्व दैवतांची निर्मिती झालेली आहे व त्यानंतर श्री शिवशंकर यांनी मूळ 12वे ज्योतिर्लिंग श्रीफळ, श्री नारळ हा शेवटचा अवतार घेतलेला आहे। श्री हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे। त्याचप्रमाणे खालच्या ब्रह्मांडामध्ये क्रमाक्रमाने सर्व निर्मिती होणार आहे। आता भाग 103। आपल्याप्रमाणे स्वर्ग, वैकुंठ व पाताळ आहे, त्याप्रमाणे तिथे देखील निर्मिती होणार आहे। आपल्या इथे 5व्या पृथ्वीवर वैकुंठ, 6व्या पृथ्वीवर पाताळ व 7व्या पृथ्वीवर स्वर्ग आहे, तसेच तिथे देखील असणार आहे। आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये कोणतीही घटना घडत आहे, तीच घटना हुबेहूब तिथे घडणार आहे। आपल्या ब्रह्मांडाचे थोडक्यात प्रतिबिंब खालचे ब्रह्मांड असणार आहे। संपूर्ण ब्रह्मांडाची मधली जी तळाची पृथ्वी निर्मित होऊन ब्रह्मांडाचे 2 भाग झालेले आहेत व जी मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात लोहचुंबक निर्मिती असल्यामुळे दोन्ही ब्रह्मांडाची सर्व ग्रहांची निर्मिती त्यांच्याकडे आकर्षित होऊन तोलून धरल्या जात आहेत। ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी सांगितले आहे की प्रत्येक गोष्टीचे 2 भाग करावे लागत आहेत, त्यामुळे एका ब्रह्मांडाचे देखील 2 भाग करावे लागत आहेत। वरचे ब्रह्मांड म्हणजे उजवे ब्रह्मांड व खालचे ब्रह्मांड म्हणजे डावे ब्रह्मांड। दोन्हींची ताकद, शक्ती एकच आहे। उदाहरणार्थ अमावस्या, पौर्णिमा, दिवस रात्र, उन्हाळा, पावसाळा, स्त्री पुरुष, नर मादी, सुख दुःख, पाप आणि पुण्य। प्रत्येकाला 2 हात, उजवा व डावा, 2 पाय, उजवा व डावा, 2 डोळे, उजवा व डावा, 2 कान, उजवा व डावा, 2 पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, सत्य आणि असत्य, खरे खोटे, दैवते आणि दानव, याप्रमाणे प्रत्येक निर्मितीला 2 भाग निर्माण करावे लागतात।
जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसेच श्री शिवशंकर यांनी देखील दोनच धर्म निर्माण केलेले आहेत. श्री हिंदू धर्म हा उजवी बाजू व श्री ख्रिश्चन धर्म ही डावी बाजू. दोन्ही धर्मांची शक्ती, ताकद सारखीच आहे, परंतु निर्मिती दोन्ही बाजूंनी करावी लागत आहे. याच्याशिवाय समतोलपणा राहत नाही. समतोलपणा राखण्यासाठी दोन्ही बाजूने निर्मिती करावी लागत आहे. व पुढे असेही सांगितले आहे की कोणत्याही पृथ्वीवरील मानवाला कितीही शोध लावला, संशोधन केले, तरी खालच्या ब्रह्मांडाचा शोध लागणार नाही. त्याला कोणतेही साधन नाही. परंतु ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी लिहिलेला ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाच्या लिखाणामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण जीवसृष्टीला याची माहिती मिळणार आणि समजणार आहे व प्रत्येक पृथ्वीवरील मानव हा समजावून घेणार आहे. श्री माया महाशक्ती यांनी श्री गरुड या पक्षांचे रूप घेऊन सूर्याच्या वर जाऊन बसला. तिथे तो ध्यानस्थ बसला. ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथे तपश्चर्या केली. नंतर श्री गरुड पक्षी यांनी खाली मूळ पृथ्वीकडे झेप घेतली. तेव्हा मूळ तळाच्या पृथ्वीवर महास्फोट झाला व मूळ पृथ्वीचे तुकडे आकाशामध्ये उडाले व ते तुकडे ब्रह्मांडामधील सूर्याला धडकल्यानंतर त्या प्रत्येक मोठ्या तुकड्यांचे अजून बारीक बारीक तुकडे उडालेले आहेत. ते बारीक उडालेले तुकडे म्हणजेच इतर ग्रह, म्हणजेच प्रत्येक पृथ्वीचे 10 बारीक ग्रह, म्हणजेच प्रत्येक पृथ्वीचे 10 नवग्रहांचे ग्रह आहेत. तेव्हापासून प्रत्येक पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरत आहे. जेव्हा महास्फोट झालेला आहे तेव्हा एकाच वेळेस ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वी व प्रत्येक पृथ्वीचे 10 नवग्रहांचे ग्रह निर्माण झालेले आहेत व तेव्हाच ब्रह्मांडामध्ये सर्वत्र चांदणे व तारे तसेच सर्वत्र प्राणवायू निर्माण झालेला आहे. प्रत्येक पृथ्वी व त्यांचे 10 नवग्रह हे प्रत्येक सूर्याच्या भोवती फिरण्यास सुरुवात झालेली आहे. श्री माया महाशक्ती यांनी श्री गरुड पक्षाचे रूप घेऊन सूर्याच्या वरून ज्योतीच्या रूपाने मूळ पृथ्वीवर झेप घेऊन ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वी निर्माण केल्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वी सूर्याभोवती फिरावयास सुरुवात होऊन सर्वत्र शांतता निर्माण झाल्यानंतर मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून श्री माया महाशक्ती हे ज्योतीच्या रूपाने पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी यांचे रूप धारण केले व श्री गरुड पक्षी याने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये बराच काळापर्यंत सर्वत्र फिरत राहिला. ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या वर, चंद्राच्या वर थांबत होता. अशा प्रकारे सर्व ब्रह्मांडभर फिरत राहिल्यानंतर श्री गरुड पक्षी हा मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य आहे, त्या सूर्याच्या वर येऊन थांबला व त्या श्री गरुड पक्षी याने तिथे मानव रूप धारण केले व त्या मानवाने आपल्या सूर्याच्या वर बसून बराच काळापर्यंत ध्यानस्थ अवस्था प्राप्त केली. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिथे तपश्चर्या केली आहे. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या मानवाने मूळ आपले ज्योतीचे रूप धारण केले. नंतर त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने आपल्या सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर आपल्या चंद्राला एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ती ज्योत पुन्हा आपल्या सूर्याच्या वर आली व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने आपल्या पृथ्वीवर प्रचंड वेगाने कडकडाट करत झेप घेतली व आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये ती ज्योत शिरली. तेव्हा त्या ठिकाणाहून पृथ्वीच्या पोटामधून प्रचंड प्रमाणात पाण्याचा लोंढा वर आकाशामध्ये उडाला व आपल्या पृथ्वीच्या वर सर्वत्र प्रचंड प्रमाणात पाणी पसरले आहे. आपली संपूर्ण पृथ्वी ही समुद्राच्या पाण्याने भरून गेली होती.
सर्वत्र समुद्र निर्माण झाला आहे. आपल्या पृथ्वीवर सर्वत्र समुद्र निर्माण झाल्यानंतर, बराच काळ गेल्यानंतर, सर्वत्र शांतता झाल्यानंतर आपल्या पृथ्वीच्या पोटामधून पुन्हा हळूहळू ती ज्योत वर येऊ लागली व ती ज्योत समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी यांचे रूप धारण केले व त्या गरुड पक्षी यांनी आपल्या सूर्याच्या वर जो विधी केला होता तसाच सर्व विधी हा आपल्या खालच्या सूर्याच्या वर केला आहे. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग 104 मध्ये आपण पाहणार आहोत. व तेथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केल्यानंतर, सर्व वातावरण शांत झाल्यानंतर त्याच्या खालच्या सूर्याच्या वर जाऊन नेहमीप्रमाणे सर्व विधी करून तेथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केला आहे. अशा प्रकारे श्री गरुड पक्षी यांनी ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीवर नेहमीप्रमाणे सर्व विधी करून सर्व पृथ्वीवर समुद्र निर्माण केला आहे. अगोदर आपल्या पृथ्वीवर म्हणजे स्वर्ग इथे, नंतर आपल्या खालच्या पृथ्वीवर म्हणजे पाताळ येथील पृथ्वीवर, नंतर त्याच्या खालच्या पृथ्वीवर म्हणजे वैकुंठ येथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केल्यानंतर ब्रह्मांडामधील इतर पृथ्वीच्या वर समुद्र निर्माण केला आहे.